मी जगळपुरे मयूर मनोज. व्यवसायाने मी एक IIT इंजिनियर आहे. माझं शिक्षण IIT हैदराबाद येथून पूर्ण झालं आणि सध्या मी उच्च शिक्षणासाठी नानयाग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी सिंगापूर येथे कार्यरत आहे. माझ्या भाषणामध्ये आत्मविश्वास वाढावा, लाखो लोकांसमोर बोलता यावं, यासाठी मी धाडस ट्रेनिंगमध्ये कसा घडलो याविषयी मी आज बोलणार आहे. ज्यावेळेस मी सुट्ट्यासाठी येथे आलो त्यावेळेस माझे वडील आणि माझी बहीण धाडस ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतले. त्यांचा बदल पाहून, त्यांच्या बोलण्याच्या क्षमतेत बदल पाहून मला सुद्धा इच्छा झाली की मी सुद्धा माझं नाव धाडस ट्रेनिंग सेंटरमध्ये नोंदवायला पाहिजे. ज्यावेळेस मी पहिल्या दिवशी येथे आलो त्यावेळेस माझे पाय लटलट कापायचे, मनात एक वेगळाच न्यूनगंड असायचा, पोटात बोलण्यावेळी एक गोळा यायचा. आत्मविश्वासाच्या नावाखाली आत्मविश्वास अजिबात नसायचा. समोरचा व्यक्ती मला कशा प्रकारे जज करेल याची भीती माझ्या मनात असायची. समोरच्या व्यक्तीला माझ्याबद्दल काय वाटेल, तो माझ्याबद्दल कसा विचार करेल, ह्याला बोलता येत नाही, ह्याला काहीच कळत नाही, हा कसा बोलतोय, याची जजमेंट तो कसा करेल याविषयी मला नेहमी सतत भीती असायची. पण ज्या वेळेस पहिल्या दिवशी मी येथे आलो त्यावेळेस सरांनी धाडस ट्रेनिंग सेंटरचं गीत गाऊन माझ्या अंगातला आत्मविश्वास वाढवला. जो काही माझ्या अंगात न्यूनगंड होता तो न्यूनगंड पहिल्या सेशनमध्येच नाहीसा झाला आणि आज मी या ठिकाणी तुमच्या समोर हावभावासह बोलू शकतो. मुद्द्याला धरून कसं बोलायचं, कागदाचा एक तुकडा सुद्धा न समोर राहता कशा पद्धतीने बोलायचं, कशा पद्धतीने डॉट्स कनेक्ट करायचे, कशा पद्धतीनं एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटवर जायचं, याची ट्रेनिंग मला धाडस ट्रेनिंग सेंटरमध्ये मिळाली. कशा प्रकारे मुद्द्याला धरून बोलायचं, कशा प्रकारे जो काही आपले मुद्दे आहेत ते मुद्दे समोरच्याला पटवून द्यायचं, कशा प्रकारे समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं, कशा प्रकारे हावभाव द्यायचा, याची सर्व ट्रेनिंग मला धाडस ट्रेनिंग सेंटरमधून मिळाली. आज मी तुमच्या समोर जो काही उभा आहे, तुमच्या समोर इतक्या आत्मविश्वासाने बोलत आहे, इतक्या कॉन्फिडन्सने बोलत आहे, याचे कारण म्हणजे फक्त आणि फक्त लवांडे सरांनी माझ्यावर घेतलेली ही मेहनत आहे. मागच्या 6 दिवसाच्या सेशनमध्ये मी आज तुमच्या समोर अशा पद्धतीने बोलत आहे. जर 6 दिवसापूर्वीच मी इथे आलो असतो तर माझ्या तोंडाची बोबडी वळली असती, तोंडातून ततपपप करत मी माझा न्यूनगंड आणखीन वाढवला असता आणि एखाद्या कोपऱ्यात रडत बसलो असतो. पण आज या ठिकाणी जो काही मी बोलत आहे, ज्या काही आत्मविश्वासाने मी तुमच्या समोर बोलत आहे, त्याचं श्रेय मी फक्त धाडस ट्रेनिंग सेंटरला देतो. आणि तुम्हालाही जर तुमच्या सामाजिक विषयात, तुमच्या आर्थिक विषयात, कुठल्या शैक्षणिक विषयावर किंवा राजकीय विषयावर आपले मत लाखो लोकांसमोर आत्मविश्वासाने मांडायचे असेल तर तुम्ही सुद्धा धाडस ट्रेनिंग सेंटरमध्ये आपला प्रवेश आजच नोंदवा. एवढंच बोलतो आणि मी माझे शब्द येथे संपवतो. धन्यवाद.